बातमी आपण बघूया। सध्या जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव सध्या सुरू आहे आणि यामध्ये पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे दहशतवादी सामील होते त्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। आताची ही सगळ्यात मोठी घडामोड आपण जाणून घेतोय। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। सूत्रांकडून ही मोठी माहिती समोर येतेय। सध्या जम्मू काश्मीरमध्ये ही चकमक सुरू आहे। दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये यामध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आल्याचं कळतंय आणि सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या 2 दहशतवाद्यांचा समावेश होता त्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचं बोललं जात आहे। याविषयी बोलत आमच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आहेत आपल्यासोबत। भारती, खरं तर काश्मीरातनं खूप मोठी बातमी आपल्याला मिळालेली आहे। संपूर्ण भारत देश, प्रत्येक भारतीय ज्या बातमीची वाट बघत होता ती बातमी आहे की पहलगामचा हल्ला करणारे जे 4 दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आता काही वेळापूर्वी सुरक्षा एजन्सीजना यश आलेलं आहे। ऑपरेशन महादेव नावाचं एक मोठं ऑपरेशन काश्मीरमध्ये सुरू होतं। या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवादी मारले गेले आणि जे तिघे मारले गेले आहेत त्यातले 2 आहेत सुलेमान आणि यासीर। सुलेमान आणि यासीर हे दोघेही पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी होते। जे 4 दहशतवादी होते त्यापैकी हे 2 होते, सुलेमान आणि यासीर। आणि सुलेमान आणि यासीर या दोघांचाही खात्मा झाल्याची आता माहिती येते पुढे। त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट आताच खरं तर दिल्लीमध्ये पहलगाम या विषयावर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे आणि इकडे सुरक्षा एजन्सीजला हे मोठं यश मिळालेलं आहे। अगदी भारती, हे ऑपरेशन महादेव साधारण कधीपासून सुरू आहे आणि सध्याची काय तिथल्या ऑपरेशनची स्थिती आहे? कारण जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत 3 एकूण दहशतवादी